इथे टेररिस्ट अटॅक झाला होता ज्या $30 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. स्पायडरमॅन 2004 मध्ये फीचर केलं होतं. कल हो ना हो मूवी मध्ये फीचर झालं होतं. जगातला सर्वात मोठा स्कायस्क्रॅपर होता. नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे एका मस्त नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी आज न्यूयॉर्क सिटीची ट्रिप करवणार आहे. एकदम लास्ट मिनिट, म्हणजे मी कालच फ्लाईट बुक करत होतो. मला ही मिडल सीट मिळालेली आहे. 5.5 तासाची फ्लाईट होती. मी फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या पहिल्या 2 मिनिटात झोपून गेलो. मी जस्ट फ्लाईट लँड झाल्यावर बाहेर यायच्या आधी उठलो. मस्त स्कायस्क्रॅपर दर्शन होतं इकडून. हॅलो, मस्त. मी अभिच्या घरी पोहोचलो, लगेज वगैरे ठेवलं, फ्रेश झालो. त्याच्याकडून मी ChatGPTवर बनवलेली आयटनरी व्हेरीफाय करून घेतली आणि आता निघालो आहे. इथून मी सबवे घेणार आहे. इकडे लिहिलं ट्रेन 7 मिनिटांनी येणार आहे, पण ट्रेन ऑलरेडी आलेली आहे. ही अशी सबवे आहे. डब्बा ट्रेनचा प्रवास केल्यानंतर मी पोहोचलो आहे ओक्युलसला, जे वर्ल्ड ट्रेड सेंटरचं ट्रान्झिट सेंटर आहे. मी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलो आहे. ते ग्लोबल कॉमर्स, फायनान्स, कल्चरचं हब आहे. 2001 मध्ये इथे टेररिस्ट अटॅक झाला होता, ज्यामध्ये 4 प्लेन इन्क्लुडेड होते. 2 प्लेन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती क्रॅश झाले आणि त्या अटॅकचं इकडे यांनी म्युझियम बनवलेलं आहे. एका झाडाखाली 9/11 अटॅकमध्ये हार्म झालेल्यांसाठी मेसेजेस लिहिले आहेत. मी आलो आहे ब्रंचसाठी. डिलक्स सँडविच आहे का? सँडविच खूपच मस्त आहे. टॉपला सॅलड होतं, मध्ये फलाफल आणि बॉटमला हमस. वॉकिंग पाथमध्ये गुगल मॅप्स मला इकडून घेऊन आलं आहे. इथे एक चर्च आहे आणि इकडे बघा काय आहे. आता मी जातोय वॉल स्ट्रीटला. हे अमेरिकेतलं फायनान्शियल सेंटर आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज हे जगातलं सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन $30 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये स्ट्रीट आर्टिस्ट बरेच आहेत. मी आता चार्जिंग बुलला शोधतोय. एकदा गुगल मॅप्सने रस्ता चुकवलाय, आता सेकंड ट्राय चालू आहे. तर फायनली आपण चार्जिंग बुल जवळ पोहोचलेलो आहे. चार्जिंग बुल हे फायनान्शियल डिस्ट्रिक्ट आणि वॉल स्ट्रीटचं सिम्बॉल आहे. आणि अशा प्रकारे बुलचं प्रदर्शन सगळं झालेलं आहे. आता मी जातोय स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या फेरीसाठी. ही फेरी फ्री असते आणि फेरीसाठी एवढी गर्दी आहे. इकडे हेलिकॉप्टर राईड्स पण आहेत. फेरीमध्ये आतमध्ये बसायला अशी जागा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे फ्रान्सनं US ला गिफ्ट केलं होतं आणि ते फ्रीडम, डेमोक्रेसी आणि होपचं सिम्बॉल आहे. फेरी संपलेली आहे. जोज पिझ्झा हे स्पायडरमॅन 2004 मध्ये फीचर केलं होतं. पीटर पार्कर येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतो. मी पोहोचलोय ब्रुकलिन ब्रिजला. कल हो ना हो मूवी मध्ये फीचर झालं होतं. टी शर्ट, किचन्स, मॅग्नेट्स सारख्या गोष्टी विकतात. ब्रिजची खासियत ही आहे की हे सस्पेन्शन टाईपचं ब्रिज आहे, ज्यामध्ये टॉवर्स असतात आणि टॉवरला या कर्व्ड वायर्स असतात आणि या वायर्सनी हे जे खाली रोड आहेत ते हँग केलेले असतात. ज्यावेळी हे तयार झालं होतं त्यावेळी जगातलं सगळ्यात लॉंगेस्ट ब्रिज होतं. एक ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजकडे जाताना मध्ये मी एका बीचवरती आलो आहे आणि या बीचवरून मस्त स्कायलाईन दिसते. हे आहे लिटल आयलँड. हे कम्प्लिटली आर्टिफिशियली बनवलेलं आहे कॉन्क्रीट कॉलम्सपासून आणि त्याच्यावरती पार्क आहे. खाली असं सगळं एकदम पाणी. इकडं
इकडं एम्पी थिएटर आहे. सनसेटला सिटीची स्कायलाईन अशी दिसत आहे. इकडं मुलं फुटबॉल खेळत आहेत. खूपच ऑफबीट गोष्ट आहे, म्हणजे पाण्यावरती कॉन्क्रीटचे कॉलम टाकून त्याच्यावरती पार्क बनवला आहे. मी एका खूप इंटरेस्टिंग पार्कमध्ये आलो आहे. जे पार्क या ज्या फ्रेट लाईन दिसत आहेत, या फ्रेट लाईन्सची सर्व्हिस बंद झाली आणि ती बंद झाली म्हणून हा जो एलिव्हेटेड ब्रिज होता, या एलिव्हेटेड ब्रिजला पार्कमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि इकडं वरती प्लॅटफॉर्म असेल. ही जी पार्क लाईन आहे ती बिल्डिंग्सच्या अशी मधून मधून जाते. या ब्रिजवरती ठिकठिकाणी जिथून चांगला स्ट्रीटचा व्ह्यू दिसतो तिकडं अशी बसायला जागा केलेली आहे. ही आहे एम्पायर स्टेट बिल्डिंग. 1930s मध्ये हा जगातला सर्वात मोठा स्कायस्क्रॅपर होता. इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की ही बिल्डिंग प्लॅन्ड स्केड्यूल आणि प्लॅन्ड कॉस्टपेक्षा कमी खर्चात आणि कमी वेळेत बनली होती. टाइम स्क्वेअरला पोहोचायच्या आधी इकडे एक लिटल इटली म्हणून पिझ्झा आहे, तर मी इकडेच आजचा डिनर करणार आहे ऑन द वे. इकडे बाय स्लाइस पिझ्झा मिळतात आणि इथेच बनवत आहेत. पिझ्झा स्लाइस मिळालेला आहे. टाइम स्क्वेअर हे LED बिलबोर्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्ससाठी खूप फेमस आहे. न्यूयॉर्कला सिटी दॅट नेव्हर स्लीप्स पण बोलतात. आणि इथलं न्यू इयरचं सेलिब्रेशन जगात खूप फेमस आहे. हाय, नमस्ते. स्ट्रीट परफॉर्मन्सेस आहेत इकडे. इकडे एक फ्री QR कोड होता ज्याच्यामध्ये फोटो टाकायचा आणि आपला फोटो या बिलबोर्डवरती पोस्ट होणार. तर मी फोटो टाकलेला आहे, बघूयात येतोय का. डायरेक्ट साप. टाइम स्क्वेअरच्या स्टेअर्सवरून पूर्ण टाइम स्क्वेअरचा व्ह्यू. इकडे कायमच एवढी गर्दी असते. टाइम स्क्वेअर नंतर लास्ट स्टॉप मॅकडीमधून एक फ्रॅपे घेतलेला आहे आणि आज दिवसभरात टोटल 24 किलोमीटर चाललोय मी. हा व्हिडिओ इथे संपतोय. या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा पार्ट नेक्स्ट वीकमध्ये येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.